बिग बॉस मराठीचं हे 6वं सीझन चालू आहे आणि या 6व्या सीझनचा विजेता नेमका कोण होणार याचीच उत्सुकता अनेकांना लागलेली आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं घरामध्ये आता 7 सदस्य उरलेले आहेत आणि या आठवड्यामध्ये एक सदस्य घराबाहेर जाऊन टॉप 6 सदस्य आता बिग बॉसच्या घरामध्ये उरणार आहेत। कारण की सीझन 6 आहे, ट्विस्ट फिक्स आहे। त्याच पद्धतीनं टॉप कंटेस्टंट जे असणार आहेत ते सुद्धा 6 असणार आहेत। मी या 6 कंटेस्टंट पैकी नेमकं बिग बॉस मराठीचा विजेता कोण होणार? कारण की अनेकांना वाटतं की तन्वी कोलते हीच बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता होईल। पण मात्र ज्या प्रेक्षकांना जे सदस्य आवडतात ते त्यांची नावं घेत असतात आणि सांगत असतात की राकेश बापट होईल, दीपाली होईल, अनुश्री होईल, तर काही जण म्हणतात विशाल होईल। पण मात्र या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा विजेता नेमकं कोण होणार आहे तेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्यात जास्त कौतुक तन्वी कोलतेचं होत असतं। भाऊच्या धक्क्यावर तन्वी कोलतेचं कौतुक होतं, कारण की तन्वी कोलते ही चांगल्या पद्धतीनं खेळते। जिथं तिचे मुद्दे मांडायचे तिथं तिचे मुद्दे ठामपणानं मांडत असते। प्रत्येक टास्क सुद्धा त्या ठिकाणी खेळत असते आणि जास्तीत जास्त जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न करते आणि बिग बॉसच्या घरामध्ये थेट टोळीला म्हणजे विशालला थेट टक्कर देते। म्हणून तन्वी कोलतेचं कौतुक बिग बॉसच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात होतं आणि स्वतः तन्वीनं राखी सावंतला बोलताना सांगितलेलं आहे की बिग बॉस मराठीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एक मुलगी ही बिग बॉस मराठीचा विजेता झालेली आहे। 2026 मध्ये सुद्धा 5 वर्षानंतर एक मुलगीच बिग बॉसचा विजेता होणार आहे, ट्रॉफी घेऊन जाणार आहे आणि ते नाव तन्वी कोलतेचंच असणार आहे, असं स्वतः तन्वीनं राखी सोबत बोलताना सांगितलं। पण मात्र आपण बिग बॉस मराठीचा इतिहास पाहिला तर याच्यामध्ये आतापर्यंत कोण कोण बिग बॉस मराठीचा विजेता झालेला आहे या गोष्टीचा विचार सुद्धा आपल्या या ठिकाणी करावा लागेल। आता सीझन 6 आहे। सीझन 5चा जो विजेता होता तो होता सूरज चव्हाण। सूरज चव्हाणनं बिग बॉस मराठीचं 5वं सीझन जिंकलं होतं। तर बिग बॉस मराठीचं 4थं सीझन अक्षय केळकरनं जिंकलेलं होतं। तर बिग बॉस मराठीचं 3रं सीझन विशाल निकम झाला होता। तर बिग बॉस मराठीच्या 2ऱ्या सीझनचा विजेता हा शिव ठाकरे झाला होता आणि बिग बॉस मराठीच्या पहिला सीझन जिंकण्याचा मान एका मुलीला, एका तरुणीला मिळाला होता आणि ते नाव आहे मेघा धाडेचं। मेघा धाडेनं बिग बॉस मराठीचं पहिलं सीझन गाजवलं होतं आणि ते सीझन सुद्धा जिंकलं होतं आणि हे सीझन 2018 मध्ये झालं होतं। मग 2018 ते 2024 पर्यंत कुठल्याही तरुणीला बिग बॉस मराठीचं सीझन जिंकता आलं नाही। पण मात्र अखेर 8 वर्षानंतर या 6व्या सीझनमध्ये पुन्हा एकदा एका तरुणीला, मुलीला बिग बॉस मराठीचं सीझन जिंकण्याची संधी आलेली आहे आणि ते नाव असणार आहे अनुश्री मानेचं, नाहीतर मग तन्वी कोलतेचं। आता तन्वी कोलते सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळतीये, अनुश्री माने सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळतीये। त्यामुळं या बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची विजेता एकतर अनुश्री माने होईल नाहीतर तन्वी कोलते होईल, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं। कारण की राकेशचा जो गेम आहे तो राखीमुळं चालू आहे। विशाल हा फक्त आरडण्याचं, वरडण्याचं, दुसऱ्यावर चिडण्याचं आणि स्वतः घमंडी असल्याचं दाखवतो, असं घरातले सदस्य सुद्धा सांगतात आणि बाहेरचे प्रेक्षक सुद्धा सांगतात। राकेशनं बिग बॉस मराठी हिंदी केलेला आहे, विशालनं सुद्धा केलेला आहे। राखी तर फक्त बिग बॉसमध्ये फक्त टाइमपास करायला, एंटरटेनमेंट करायला येत असते, त्याच्यामुळे ती बिग बॉस काही जिंकणार नाही। उरली त्या ठिकाणी दीपाली सय्यद। दीपाली सय्यद सुद्धा बिग बॉस मराठीत हे सीझन जिंकेल असं या ठिकाणी वाटत नाही, म्हणून त्या ठिकाणी नाव येतं ते म्हणजे तन्वी कोलतेचं आणि अनुश्री मानेचं। ज्या पद्धतीनं तन्वी कोलतेनं सांगितलं की बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची विजेता एक मुलगीच होईल, तर नक्कीच 6व्या सीझनची विजेता मुलगी होईल, पण ती तन्वी असेल का अनुश्री असेल हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।